मकर राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. मकर राशी या आठवड्याची सुरुवात जबाबदाऱ्यांवर सखोल लक्ष केंद्रित करून होईल. 9 मार्च रोजी चंद्र वृश्चिक राशीत असेल, जो करिअर आणि आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेण्यास प्रेरणा देईल. तर 11 मार्चच्या रात्रीपासून चंद्र धनु राशीत प्रवेश करेल. यासाठी व्यावसायिक वाढ, शिकण्याची संधी आणि संवादाशी संबंधित नवीन कल्पना येऊ शकतात. 14 मार्च रोजी चंद्र मकर राशीत जाईल. शिस्त, अधिकार, दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करेल. मकर राशी या आठवड्याची सुरुवात नेटवर्किंग आणि टीमवर्कने होईल. वृश्चिक राशीतील चंद्र व्यावसायिक संपर्क किंवा सहकाऱ्यांसोबत उपयुक्त चर्चा घडवून आणू शकतो. कुंभ राशीतील बुध वक्री कोणताही करार करण्यापूर्वी आर्थिक बाबींचा काळजीपूर्वक आढावा घेण्याचा सल्ला देतो. 11 मार्चच्या रात्रीपासून धनु राशीतील चंद्र पडद्यामागील नियोजन आणि चिंतनाला प्रोत्साहन देईल. तर 14 मार्च रोजी चंद्राच्या तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश आत्मविश्वास आणि दृढ निश्चय वाढवेल. नेतृत्व आणि व्यावसायिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा चांगला काळ आहे. 15 मार्च रोजी सूर्याचे मीन राशीत संक्रमण संवाद आणि शिकण्यास समर्थन देईल. मार्चच्या या आठवड्याच्या सुरुवातीला मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून कमी पाठिंबा मिळू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची वर्तमान आणि भूतकाळातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. आठवड्याच्या मध्यात एखाद्या महिला मैत्रिणीच्या मदतीने तुमची एक मोठी चिंता दूर होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ राहील. तुम्हाला व्यवसायात इच्छित नफा मिळेल. या काळात समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. घरी तुमच्या पालकांकडून तुम्हाला भरपूर पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. या काळात नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे आयोजन केले जाऊ शकते. तर अविवाहितांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते. अलीकडच्या काळात झालेली मैत्री प्रेमात रूपांतरित होऊ शकते. मकर राशी या आठवड्यात तुमच्या नात्याला कोणत्याही वादापासून दूर ठेवा. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने वागा. तुम्हाला अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी कामाशी संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. पैसा आणि आरोग्य दोन्ही सकारात्मक राहतील. या आठवड्यात कामाच्या बाबतीत नैतिकतेशी तडजोड करू नका. तसेच तुमच्या नात्यातील गरजा पूर्ण करा. या आठवड्यात पैसा येईल आणि तुम्हाला निरोगी वाटेल. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराचा मूड चांगला ठेवा. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मतांना प्राधान्य दिले पाहिजे. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही तुमच्या प्रियकराच्या सूचनांचा विचार करू शकता. तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या प्रेमसंबंधांवर चर्चा करण्यासाठी आठवड्याचा दुसरा भाग निवडा. रोमॅन्टिक सुट्टीची योजना करा किंवा ती पुढील स्तरावर नेण्याचा निर्णय घ्या. विवाहित महिलांनी त्यांच्या आयुष्यात तृतीय पक्षांना हस्तक्षेप करू देऊ नये, कारण येणाऱ्या काळात परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकते. वरिष्ठ सहकारी आणि व्यवस्थापन चांगले परिणाम अपेक्षित करतील. या आठवड्यात तुम्हाला परदेशी ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. जर तुम्हाला नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर आठवड्याचा दुसरा भाग निवडा. स्टार्टअपमध्ये सामील होणे तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल, कारण तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात. व्यावसायिकांनी नवीन उत्पादने आणि संकल्पना लॉन्च करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तर IT, उत्पादन विकास, कापड, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्समध्ये गुंतलेल्यांनी सकारात्मक परिणाम पाहावेत. या आठवड्यात विविध स्रोतांकडून पैशांचा ओघ येईल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही चांगल्या स्थितीत असाल. या आठवड्यात आर्थिक गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्ही तुमचे सर्व थकबाकी फेडू शकाल. तुमच्या घराचे नूतनीकरण करणे देखील फायदेशीर ठरेल. आठवड्याचा दुसरा भाग वाहन खरेदी करण्यासाठी चांगला आहे. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मुलांना पैसे वाटू शकतात. व्यावसायिकांना बँक कर्ज मिळू शकते. मकर राशी कोणत्याही गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवणार नाहीत. तुमच्या जीवनशैलीवर लक्ष ठेवणे चांगले. काही ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखीची तक्रार असू शकते. महिलांना या आठवड्यात मायग्रेन किंवा त्वचेच्या समस्या देखील येऊ शकतात. मुलांनी बाहेर कॅम्पिंग करताना विशेषतः डोंगराळ भागात सावधगिरी बाळगली पाहिजे. मकर राशी आठवड्यात जसजसा पुढे जाईल तसतसे तुमची परिस्थिती स्थिर होऊ लागेल. तुमचा दृढ निश्चय आणि जबाबदारीची तीव्र भावना तुम्हाला अडथळ्यांवर मात करण्यास मदत करेल. मुलांकडून किंवा कुटुंबातील तरुण सदस्यांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा मूड उंचावू शकतो आणि तुम्हाला आशावादी राहण्यास प्रेरित करू शकतो. हा असा काळ आहे जेव्हा तुम्हाला इतरांना मदत करण्यास किंवा धर्मादाय कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा मिळू शकते.
ज्यामुळे भावनिक समाधान मिळेल. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक संबंध आणि वैयक्तिक आत्मविश्वासात सुधारणा होईल. तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला आंतरिक शांती मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या उपस्थितीची आणि मार्गदर्शनाची प्रशंसा करू शकतात आणि तुम्हाला मुलांशी किंवा शैक्षणिक बाबींशी संबंधित सकारात्मक बातम्या मिळू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अधिकाधिक अनुकूल होत जाईल. व्यावसायिक जीवनात सुधारणा होऊ शकते आणि तुमच्या कामाची प्रशंसा किंवा मान्यता मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर किंवा आर्थिक लाभ देणाऱ्या संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला नवीन ध्येय आणि योजना पूर्ण करण्यास प्रेरणा मिळेल. हा आठवडा पुढे जात असताना विद्यार्थ्यांना चांगली एकाग्रता अनुभवता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सतत प्रयत्न आणि शिस्तीद्वारे अनुकूल परिणाम मिळवू शकतात. या आठवड्याच्या शेवटी व्यावसायिक यश अधिक दृश्यमान होईल. तुमच्या समर्पणासाठी तुम्हाला वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते किंवा सहकाऱ्यांकडून आदर मिळू शकतो. व्यावसायिक त्यांच्या व्यवसायांना बळकटी देणाऱ्या विस्ताराच्या संधी किंवा नवीन भागीदारी देखील शोधू शकतात. आठवड्याच्या आर्थिक बाबींमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येऊ शकते. सुरुवातीचे दिवस दीर्घकाळ अडकलेले किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याच्या संधी आणू शकतात. काही मकर राशीचे रहिवासी म्युच्युअल फंड किंवा बचत योजनांसारख्या सुरक्षित आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. आठवड्याच्या मध्यात काळजीपूर्वक आर्थिक नियोजन आवश्यक आहे. आवेगपूर्ण गुंतवणूक करणे किंवा अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च करणे टाळा. आर्थिक शिस्त राखल्याने अनावश्यक ताण टाळण्यास मदत होईल. एकंदरीतच पाहता हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम असेल.